श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर पुढचा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे प्रपंच. 15व्या अध्यायामध्ये प्रपंचाचं वर्णन अश्वत्थ वृक्षाचं उदाहरण देऊन हे रूपक घेऊन ज्ञानेश्वरांनी प्रपंच हा अनित्य आहे हे साधकांना पटावं म्हणून 15व्या अध्यायाची सुरुवातच ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम अशा या अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने केलेली आहे. जोपर्यंत हा प्रपंच अनित्य आहे, नाशवंत आहे, दुःखदायक आहे, त्याचा आधार आपल्याला वाटतो खरं, परंतु एक भगवंताशिवाय आपल्याला दुसऱ्या कुणाचा आधार नाही हे जोपर्यंत साधकाला पटत नाही तोपर्यंत तो परमार्थाकडे वळत नाही. आपली सर्वसामान्य साधकांची अवस्था अशी आहे, परमार्थ करता येत नाही आणि प्रपंच सोडता येत नाही. प्रपंच सुटत नाही आणि परमार्थ धरवत नाही अशी अवस्था आहे. जोपर्यंत प्रपंचामध्ये आपल्याला सुख मिळतं अशी आपली समजूत आहे तोपर्यंत मनुष्य प्रपंचातून बाहेर पडणं शक्यच नाही. आणि सत्य शोधण्यासाठी त्या सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रकाश स्वरूप असणाऱ्या भगवंताकडे तो वळणारच नाही. म्हणून सत्संगाचं महत्त्व आहे. सत्संग, सत्समागम आणि सत्शास्त्र श्रवण याच उपायांनी त्याच्या मनातला हा संभ्रम नाहीसा होऊ शकतो. त्याच्या मनातली ही विकल्प भावना नाहीशी होऊ शकते. प्रपंच एकदा का असा आहे हे कळलं की मग त्या प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होते. एका दृष्टांताने ज्ञानेश्वर महाराज इथे आपल्याला आणखीन एक सुंदर दृष्टांत देऊन हाच विषय सांगतायत की उत्तम प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे, चांदीच्या ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे आणि नाही का त्या जेवणामध्ये पालीचं विष पडलंय असं जर आपल्याला कळलं तर आपण ते ताट बाजूला सरकून न जेवता पानावरून उठून जाऊ. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ओवीच्या स्वरूपामध्ये हा दृष्टांत मांडतायत. जे विषे रांधली रस सोये, जै जेवणारा ठावी होये, तै तो ताटची सांडोनी जाये ज्यापरी, तैसी संसारा या समस्ता, जाणीजे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्याप्रमाणे अन्नामध्ये विष मिसळलं गेलं आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण न जेवता तसंच उठून जाऊ. त्याप्रमाणे हा प्रपंच आपल्याला दुःखदायक आहे, अनित्य आहे. तो आपल्याला कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाही. तो नाशवंत आहे. या गोष्टी जेव्हा आपल्याला लक्षात येतील तेव्हाच आपल्या मनामध्ये प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होईल आणि तो सोडून द्यावा असं वाटेल.
एकदा का वैराग्य प्राप्त झालं की प्रपंचामध्ये असणारा साधक हा प्रपंचातून बाजूला होतो आणि मग खऱ्या अर्थाने त्याच्या परमार्थाची साधना सुरू होते. म्हणून प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय परमार्थामध्ये आपण पाऊल ठेवू शकत नाही, हे त्यांनी बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये नोंदवलेलं आहे. बाकीचे सोयरे धायरे, घर दार, संपत्ती, बायको, मुले, ज्याला आपण प्रपंच समजतो, ज्याला आपला संसार समजतो, हे सारं अनित्य आहे, नाशवंत आहे, दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, चिंता काळजी निर्माण करणारं आहे. आणि म्हणून ज्या शरीरामुळे आपण या प्रपंचामध्ये आलो आणि या शरीराच्या संबंधाने इतर शरीरे आपल्या आयुष्यामध्ये आली, त्या सर्वांवर आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला मोक्षप्राप्ती होणार नाही. आपण या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून बसू आणि 84 लाखाचा फेरा पुन्हा पुन्हा आपल्याला फिरावा लागेल. असं जेव्हा माणसाच्या लक्षात येतं तेव्हाच त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि गोंदवलेकर महाराजांनी हेच सांगितलं आहे, पण एका अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात, प्रपंचमुळी नासका. मग त्याच्यापासून गोडवा कसा मिळेल? एखादं फळ जर नासकं असेल तर त्याच्यातून फळाचा आस्वाद कसा घेता येईल, त्याचा गोडवा कसा घेता येईल? म्हणून प्रपंचमुळी नासका. मग तो आपल्याला सुख कसं देईल? दुःखच देणार. आणि मग एकदा का प्रपंचाचं हे स्वरूप त्याच्या लक्षात आलं की मग तो आता आपण देवाचा म्हणजे शाश्वत सुखाचा शोध करूया, आणि म्हणून तो देव शोधण्यासाठी बाहेर पडतो. अशा जाणीवेने आणि कळकळीने जेव्हा तो या मार्गावर आक्रमण करू शकतो आणि ही इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, म्हणजे त्याने अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये पहिली पायरी गाठली असे समजावे. त्याच्या मनामध्ये ही सद्वासना निर्माण होणं, त्या अनंताची ओढ लागणं, त्याच्याविषयी तळमळ लागणं, नाही का? ही तळमळ काही जे भाग्यवान लोक असतात त्यांच्यामध्ये जन्मजातच असते, उपजतच असते. कित्येकांना प्रपंचातल्या आघातामुळे किंवा दुःखामुळे ही ओढ लागते. काही लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे ताप त्यांना भोगावे लागतात. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी 3 प्रकारच्या तापांचं अत्यंत सुरेख वर्णन केलेलं आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप त्यांनी सांगितलेत. आणि ते म्हणतात, जो त्रिविध तापे पोळला तोच अध्यात्माचा परमार्थाचा अधिकारी झाला. म्हणून जितक्या लवकर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रपंचाचे हे धक्के बसतील किंवा आघात सहन करावे लागतील किंवा एखादं मोठं संकट आपल्यावर कोसळेल किंवा एखादं फार मोठं आजारपण येईल, एखादी आकस्मित ॲक्सिडेंट वगैरे अशी घटना घडून येईल किंवा असलेली सुंदर चांगली नोकरी निघून जाईल किंवा आपली बायको मरेल किंवा नवरा मरेल, असे जे काही आघात असतात ते आघात जर त्या माणसावर लवकरात लवकर घडले तरच तो परमार्थाकडे वळण्याची शक्यता असते.
अन्यथा प्रपंच सुखाचा आहे अशी जर का त्याची समज झाली आणि या समजुतीमध्ये जर का तो अडकला तर मात्र त्याची प्रपंचातून सुटका होणं ही अजिबात शक्यता राहत नाही. ज्याला तीव्र अशी जिज्ञासा निर्माण होते त्यालाच सत्संगाचा सत्समागमाचा लाभ घडतो आणि सत्शास्त्र श्रवण करण्याची त्याला संधी मिळते आणि मग त्याला कळतं की आपल्याला जे हवं आहे ते आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन या सज्जनांच्या कृपेने किंवा सद्गुरूंच्या कृपेनेच मिळणार आहे. आणि मग तो सद्गुरूंच्या शोधामध्ये किंवा सद्गुरूंना भेटल्यानंतर त्यांना शरण जाऊन हे आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग जाणून घेऊ शकतो. शास्त्रामध्ये ज्ञानप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत, परंतु सर्व मार्गांचं सार एकच आहे आणि ते म्हणजे सद्गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. संतांच्या संगतीतच आपल्या वाट्याला आलेल्या विविध कर्मांचं आपण निष्काम बुद्धीने आचरण केलं, सतत आत्मा अनात्मा विवेक केला, प्रत्याहारासारखी इंद्रिये शोधणारी साधने जर आपण केली, मनाला जर परमात्म्याची गोडी लावली आणि मनापासून जर आपण भक्ती करू लागलो तर आणि तरच आपलं मन बुद्धी चित्त शुद्ध होईल, अंतःकरण स्वच्छ होईल, त्यातील दोष निघून जातील आणि मग आपल्याला भगवंताचं दर्शन घडण्याचा योग प्राप्त होईल. असा जर का प्रयत्न करणारा साधक असेल आणि त्याला जर सद्गुरूंच्या कृपेची जोड लाभली तर मात्र त्याला लवकरच आत्मज्ञान प्राप्तीची शक्यता असते. प्रयत्न मात्र केला पाहिजे, साधना केली पाहिजे, ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धेचं रूपांतर निष्ठेमध्ये झालं पाहिजे. गुरुकृपा होणे हे आपल्या हातात नाही आहे, ते गुरूंच्या हातात आहे. त्यामुळे एखाद्या साधकाला केव्हा आत्मदर्शन करून द्यायचं किंवा द्यायचंच की नाही या साऱ्या गोष्टी गुरूंच्या इच्छेवर आणि त्यांच्या मर्जीवर अवलंबून असतात. गुरुकृपेशिवाय भक्ताला किंवा साधकाला किंवा शिष्याला या गोष्टी प्राप्त होणे नाही. मग साधक जर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारची साधना करून नीती नियमांचं पालन करून आपल्या आचरण शुद्धतेला जपून जर तो साधना करू लागला तर मात्र त्याच्यावर गुरु प्रसन्न होतात, गुरूंची कृपा प्राप्त होते आणि त्याला भगवंताच्या प्रसादाचा म्हणजेच त्याच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होऊ शकतो. तोच देतो आणि तोच वाढवतो, नाही का? गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये अनन्याश्चिंतयन्तो माम या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, देवच भक्तांचं योगक्षेम वाहतो, तोच त्याची खाण्यापिण्याची काळजी घेतो असा त्याचा अर्थ नसून देव सगळ्यांचा सांभाळ करतो, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतो हा तर भगवंताचा अत्यंत मोठा उदार दृष्टिकोन आहेच आहे. पण योगक्षेमं वहाम्यहम हे जे त्याचं वाक्य आहे ते सांभाळ करणे आणि त्याची काळजी वाहणे आणि त्याला खाण्यापिण्याची सोय करणे या बाबतीमध्ये म्हटलेलं नसून, नाही का, भगवंताचं हे जे वचन आहे ते
परमार्थामधल्या योगक्षेमाची काळजी मी वाहतो असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्तिही योगः आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. जी वस्तू म्हणजे आत्मवस्तू अप्राप्य असते तिची प्राप्ती करून देणे याला योग म्हणतात. आणि झालेला हा लाभ किंवा ही प्राप्ती कायम टिकून राहणं याला क्षेम म्हणतात. म्हणून देवभक्ताचा योगक्षेमं वहाम्यहम हे जे म्हटलेलं आहे, तर भक्ताला ती आत्मवस्तू प्राप्त करून देणं आणि मिळालेली आत्मवस्तू कायम टिकून राहणं या दोन गोष्टींना योग आणि क्षेम असं म्हणतात. देवभक्ताचा योगक्षेम वाहतो म्हणजे त्याला सायुज्य मुक्ती तरी देतो किंवा आपल्या लोकांमध्ये घेऊन जाऊन आपली सेवा करण्याची संधी त्याला देतो. यापैकी जे काही त्या भक्ताला हवं असेल ते भगवंत त्याला उपलब्ध करून देतो. आणि अशा अर्थाने योगक्षेमं वहाम्यहम हा भगवंताचा जो प्रसिद्ध उद्गार आहे तो या परमार्थाच्या क्षेत्राच्या संबंधात आहे. योगक्षेमं वहाम्यहम म्हणजे भक्ताच्या खाण्यापिण्याची आणि राहण्या जेवण्याची सोय करतो असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. जे अप्राप्य आहे असं आत्मतत्व ते प्राप्त होणे याला योग म्हटलेलं आहे. आणि एकदा प्राप्त झालेलं हे तत्व कायम टिकून राहणं याला क्षेम म्हटलेलं आहे. अशा रीतीने आत्मतत्व प्राप्त करून देणे आणि ते त्याच्याजवळ टिकवून धरणे असं योगक्षेमं भगवंत वाहत असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.